महाराष्ट्र में इस वक्त ठंड का प्रकोप अपने चरम पर है। कई शहरों में तापमान एक एक अंक तक गिर चुका है। वहीं पुणे में 3 साल बाद विक्रमी न्यूनतम तापमान दर्ज किया गया। पुणे का न्यूनतम तापमान अब 9.4 डिग्री सेल्सियस तक पहुंच गया, जो शहर की पिछले कई वर्षों की सबसे बड़ी ठंडी सुबह में से एक मानी जा रही है। पिछले कुछ दिनों से तापमान 10 डिग्री के आसपास था, लेकिन कल अचानक तापमान में गिरावट दर्ज की गई। हवामान विशेषज्ञ वैशाली श्रीपाद के अनुसार राज्य भर में अभी ठंड की हवा का प्रवाह जारी रहेगा। उन्होंने बताया कि अगले 6 दिनों तक महाराष्ट्र के अधिकांश शहरों में ठंड का असर और तेज हो सकता है। सुबह और रात के तापमान में और गिरावट देखने को मिलेगी, जबकि दोपहर हल्की धूप के साथ सामान्य रहेगी। महाराष्ट्र पर छाई इस ठंड की लहर से लोग सतर्क हैं और मौसम विभाग ने नागरिकों से सावधानी बरतने की अपील की है। नमस्कार, मी वैशाली श्रीपाद पुण्यामध्ये मौसम पूर्वानुमान विभागामध्ये कार्यरत आहे। मी एक वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी म्हणून काम करते। नक्कीच मॅडम, गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलं तर पारा घसरल्याचं चित्र पाहायला मिळतंय। अक्षरशः हुडहुडी भरणारी थंडी सध्या राज्यामध्ये आपल्याला जाणवतीये। तर एकूणच महाराष्ट्रातील सध्या जो आपण वातावरण पाहिलं तर त्या संदर्भात काय सांगाल? आज 4-5 दिवसापासून आपल्याला माहितीच आहे की महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच किमान तापमानामध्ये म्हणजे कमी झालेली आहे किमान तापमान। आणि हे कशामुळे तर उत्तरेकडनं येणारे जे थंड वारे आहेत त्याचा हा प्रभाव आपल्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचलेला आहे। उत्तरेकडे जेव्हा जास्त थंडी वाढते किंवा हिमवर्षाव होतो तेव्हा त्याचा प्रभाव हा आपल्या उत्तर महाराष्ट्रापर्यंत जास्त होतो आणि त्याच्यानंतर मध्य महाराष्ट्रापर्यंत सुद्धा हा प्रभाव पोहोचतो की इव्हन विदर्भात सुद्धा सध्या थंडीचा पारा कमी झालेला आहे। तर या सगळ्याचा परिणाम म्हणजे उत्तरेकडनं येणारे थंड वारे। महाराष्ट्रात सध्या काय परिस्थिती आहे? प्रमुख जे शहरं म्हणता येतील आपल्याला किंवा जिल्हे म्हणता येईल, तिथे कशी परिस्थिती? कोकण गोवा वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गेल्या 4-5 दिवसापासून किमान तापमानात घसरण झालेली आहे। तर आज म्हणजे आजचे मिनिमम कमाल तापमानामध्ये सगळ्यात कमी तापमान आहे जळगावमध्ये 7.1 डिग्री सेल्सियस आणि त्यानंतर आहे नाशिकमध्ये 9.2 डिग्री सेल्सियस आणि इवन पुण्यात सुद्धा आज कालपेक्षा 1 डिग्रीनी कमी झाले। काल हे टेम्परेचर होतं 10.4, तर आज ते झाले 9.4। त्यामुळे टेम्परेचर आज हे बऱ्याच ठिकाणी कमी झालेलं आहे। अजून विदर्भात सुद्धा गोंदिया आणि यवतमाळमध्ये 9.6 टेम्परेचर आहे। बाकी कोकण गोव्याचा तर प्रश्नच येत नाही, कारण कोकण गोव्यात नेहमीच किमान तापमान हे साधारण 17-18 अशा दरम्यान असतं। मराठवाड्यात सुद्धा टेम्परेचर आजचं टेम्परेचर जवळपास 11 डिग्री सेल्सियस होतं आणि इवन कमाल तापमानामध्ये सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये घट झालेली आहे, कारण जे उत्तरेकडनं येणारे वारे आहेत हे थंड वारे असल्यामुळे किमान तापमानात सुद्धा काल पुण्यात 28 डिग्री सेंटीग्रेड होतं आणि मालेगावमध्ये सगळ्यात कमी होतं 26.4 डिग्री सेंटीग्रेड। आज तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये टेम्परेचर कमी झालं, कारण काय आहे सगळीकडे क्लिअर, महाराष्ट्रामध्ये सगळीकडे क्लिअर वातावरण आहे, म्हणजे आकाश मुख्यतः निरभ्र आहे सगळीकडे पूर्ण महाराष्ट्रामध्ये। त्याच्यामुळे हे टेम्परेचर किमान तापमानामध्ये घट होतीये, तुम्ही बघू शकता इथे सॅटेलाइट पिक्चरमध्ये। येत्या उद्यापर्यंत हे तापमान असंच राहील। उद्या मिनिमम टेम्परेचरमध्ये थोडंफार फरक पडेल, थोडंफार वाढण्याची शक्यता आहे, पण त्यानंतर पुढील 3-4 दिवसामध्ये टेम्परेचर हळूहळू वाढण्याची शक्यता आहे कमाल किंवा किमान तापमानामध्ये। कारण उद्यानंतर म्हणजे आता बघा आज 18 तारीख आहे, 20 तारखेपासून पूर्वेकडनं येणारे वारे उत्तरेकडनं येणारे वारे कट होऊन पूर्वेकडनं येणारे वारे म्हणजे ईस्टर्ली वारे आपल्यापर्यंत पोहोचत आहेत। त्याच्यामुळे बंगालच्या उपसागरामधनं
जे बाष्पयुक्त वारे आहे म्हणजे ते वारे आपल्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचून कमाल आणि किमान तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.